श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, कर्ज हा आजकालच्या जीवनशैलीचा खूपच मोठा प्रश्न आहे। कारण प्रत्येक व्यक्ती हा कर्जात बुडालेला आहे। परंतु कर्ज घेणे हे कोणाची हौस नसते, त्याला काही कारणं असतात। कधी कधी आपल्याला जन्मजन्मांतरामध्ये आपण केलेल्या काही प्रारब्धाचे भोग म्हणून कर्ज आपल्या समोर येतं। कधी कधी आपल्यावर वक्र ग्रहांची दृष्टी असते आणि म्हणून आपल्या समोर कर्ज येत असतं। कधी कधी आपलं नियोजन चुकत असतं, आपण चुकीचा नियोजन करत असतो। आपण विचार करतो एक आणि होतं एक, आणि त्यामुळेही कर्ज वाढतं। आणि कधी कधी आपले आर्थिक नियोजन आहे ते आपला बिलकुल नसल्यामुळे आणि आपल्या हौसेमौजेवर, छंदांवर आपलं कंट्रोल नसल्याने, साधी सरळ जीवन पद्धती आपण अवलंबत नसल्यामुळे आपल्यावर कर्जाचा बोजा होतो। आणि मंडळी, म्हणूनच या कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे। मंत्र अर्धवट ऐकू नका। श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक तुम्हाला कर्जमुक्ती करून देतील, हे मात्र 100% खरे आहे। आणि त्याचबरोबर पुढील काही उपाय करा, त्यामुळे तुमचे कितीही मोठे कर्ज असेल तर त्यातून तुमची सुटका होईल। रोज श्री दत्तात्रेय स्तोत्र पठण करा। श्री दत्तात्रेय स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आहे। रोज सकाळी किंवा रात्री हे स्तोत्र पठण केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग खुला होतो। आपल्याला उत्पन्न स्तोत्राचे नवीन मार्ग दिसू लागतात किंवा ते आपल्यापर्यंत कुठूनही आपल्याला प्राप्त होतात। दत्तगुरूंना नारळ अर्पण करा। गुरुवारी किंवा अमावस्येला दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर नारळ अर्पण करून प्रार्थना करा। हा नारळ पाण्यात विसर्जित केल्याने कर्ज निर्मूलनाचा मार्ग सुकर होतो। दत्तगुरूंच्या कृपेचे अनुभव। खूप भक्तांना दत्तगुरूंच्या कृपेचे कर्जमुक्ती मिळाल्याची अनुभूती आलेली आहे। अनेकांनी श्री गुरुचरित्राचे पारायण केल्यावर आणि दत्तगुरूंची निष्ठेने उपासना केल्यावर अचानक आर्थिक मदत मिळाल्याचे अनुभवले आहे। काहींना नवीन संधी मिळाल्या, काहींना जुनी देणी चुकती झाली, तर काहींचे अचानक कर्ज फिटले। कर्जमुक्तीचा संकल्प हा दत्तगुरूंचा आशीर्वाद। जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवे असेल तर दत्तगुरूंच्या मार्गाने जाण्याचा संकल्प करा। केवळ दत्तगुरूंची पूजा करून उपयोग नाही, तर त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे गरजेचे आहे। त्यांचे तत्वज्ञान साधेपणा, संयम, श्रम आणि भक्ती यावर आधारित आहे। जर तुम्ही निष्ठेने उपासना केली आणि योग्य आर्थिक शिस्त ठेवली तर दत्तगुरूंच्या कृपेने कर्जमुक्ती नक्की मिळेल। त्यामुळे आजपासूनच श्री दत्तगुरूंच्या कृपेचा आधार घ्या आणि तुमच्या आर्थिक समस्यांवर विजय मिळवा। दत्तगुरूंचे दररोज 11 वेळा श्रीपाद अष्टक म्हटले तर तुम्हाला कर्जमुक्तीसाठी मार्ग मिळायला सुरुवात होईल। दरवेळेस देवपूजा झाल्यानंतर हे श्रीपाद अष्टक नियमित म्हणून आणि अनुभव घ्या। ते मंडळी, हे तर कराच। जितकी दत्तगुरूंची, श्री स्वामी समर्थांची पूजा अर्चा कराल तेवढे चांगलेच आहे। परंतु वेळेअभावी तुम्हाला हे सर्व करण्यास जमत नसेल तर हा एक मंत्र जरूर ऐका, तुम्ही कर्जमुक्त व्हाल। मंडळी, तुम्हालाही वाटते ना, काय हे अस्वस्थ जीवन, डोक्यावर कर्ज, मोकळा श्वास नाही, सतत टेन्शन, सतत निराशा, सतत विचार, ह्यातून जर तुम्हाला हे दुष्टचक्र जर तुम्हाला तोडायचं असेल आणि यातून तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल तर सरळ, साधा, सोपा श्री दत्तगुरूंनी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला हा मंत्र म्हणा, किंवा तुम्हाला नाही जमलं तर तुमच्या घरामध्ये मोबाईलवर लावून ऐका। नक्कीच तुम्हाला याचा फरक जाणवेल आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल। हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे। डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत। डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत। मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत। ते भक्तांवर खूप प्रेम करतात। त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच। त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील। मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच। बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या।
तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री ज्ञानमूर्ती स्वरूपाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।